या पूर्ण एरियामध्ये जवळपास 100 मीटरच्या रेडियसमध्ये मी एकटाच होतो माणूस आणि झोपलो होतो रात्री आणि 12च्या आसपास मला आवाज ऐकायला आला आहे. इकडे माणसं वेकअप कॉल न देता जंगल बॅबलर्स वेकअप कॉल देतात. परशुरामांची भूमी. सो परशुरामांच्या आईचं जे मॅटर्नल नेम आहे ते कोकणाई आहे. आईचं नाव कोकणाई होतं. आम्ही जवळ गेलो ना ते लिटरली तू एक विलन पिक्चर बघितला असेल त्याच्या श्रद्धा कपूरच्या बाजूने कशी अशी फुलपाखरं जातात लिटरली तशी फुलपाखरं माझ्या आजूबाजूने जातात. त्यातले काही लोकांना मग थोडं डिप्रेशन येतं की थोडं झिजक येते की अरे खरंच हे आपण केलं पाहिजे. मग असा प्रश्न तुझ्या मनात आला का आणि जर आला असेल तर मग तू त्याला टॅकल कसं केलंस? आठवते ती वेळ जेव्हा माणसाला घरातून बाहेर पडणं कठीण झालेलं, जेव्हा बाहेर पडताना एखाद वेळेस पायात चपला नसतील तरी चालेल पण नाकावर मास्क राहणं गरजेचं होतं. हो, मी तोच सगळ्यांना नको नको वाटणाऱ्या कोविड-19च्या काळाबद्दल बोलतोय. कोविड-19च्या काळामध्ये बरेच बिझनेसेस बंद पडले, बऱ्याच बिझनेसेसना आपली गती मंद व्हावी लागली आणि बऱ्याच लोकांना ले ऑफ्समुळे आपले जॉब्स गमवावे लागले. अशा भीषण परिस्थितीमध्ये मुंबईमधल्या एका मेकॅनिकल इंजिनियरच्या डोक्यात काही वेगळीच कल्पना चमकली. हा गेले 2 वर्ष डिझायनर म्हणून एका मोठ्या कंपनीमध्ये कोर मेकॅनिक्सचा जॉब करत होता. हा जॉब जरी मुंबईमध्ये करत असला तरी त्याचं मन पूर्णपणे गावी होतं. म्हणूनच त्याने आणि त्याच्या बहिणीने मिळून गावी एक नवीन कल्पनेचं रोप लावलं जे आता वृक्ष हो पाहतंय. ह्या दोघांना एक इंटरेस्टिंग आणि सस्टेनेबल बिझनेस आयडिया सुचलेली आणि ह्या बिझनेस आयडियामधून जन्म झाला कोकणाई ॲग्रो टुरिझम आणि प्रोडक्ट्सचा. आज मी तुम्हाला भेटवणार आहे ओंकार गावकर आणि त्याची बहीण प्रज्ञा गावकर यांच्याशी. चला आता जाऊ थेट सिंधुदुर्गमध्ये कोकणाई. काय म्हणता मंडळी, कसे आहात? आम्ही दोघे मजेत. मस्त चाललंय. मला पण खूप मस्त वाटतंय. इतक्या मुंबईच्या धाकधुकीच्या गर्दीतून इतक्या निवांत तुमच्या गावी आलो आहे. आता आम्हाला एवढं माहिती आहे की तुम्ही दोघंही मुंबईचे आहात, पण तुमचं एक थोडक्यात बॅकग्राऊंड काय? तर मी 10वी नंतर सायन्स चूज केलं, सायन्स स्ट्रीम घेतलेली. मला म्हणजे सायन्सची खूप आवड होती लहानपणापासून. सायन्स घेतलेला. तर 11वी-12वी मी सायन्स करून त्याच्यानंतर इंजिनिअरिंग मला जॉईन करायचा प्लॅन होता. त्यात पण मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे ठरलेलं होतं. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मी ह्याच्यातनं केलं, ठाकूर कॉलेज कांदिवलीचं. कोरोनाच्या टाईममध्ये मी इंटर्नशिप केली एका ठिकाणी हायब्रिड बायोमेडिकल म्हणून. त्यानंतर जॉब पण तिथेच लागला माझा, त्यांच्याकडे जॉबला होतो 2 वर्ष. मग तिकडनं मग तो जॉब नंतर मग इथे आम्ही आलो. ओके. आणि प्रज्ञा तुझ्या बॅकग्राऊंड बद्दल? सो मी 11वी-12वी साठेमध्ये केली BA आर्ट्स. ओके. 12वी तसं माझी एक्झाम झाली मार्चमध्ये आणि माझ्या एक्झामचं 2-3 दिवसांनी लॉकडाऊन लागलं. ओके. आणि मग करोना. सो मग करोनात आम्ही इथे आलो. मी डिस्टन्सने मग कम्प्लीट केलं BA डिग्रीमध्ये. 3 वर्ष होती ती. मी कलिनाला जस्ट एक्झामला जायचे, एक्झाम देऊन असं. सो मी कलिनामध्ये डिस्टन्स एज्युकेशनमध्ये बाकीची 3 वर्ष कम्प्लीट केली आणि तशी डिग्री कम्प्लीट केली. ओके. सो तू आता BA आहेस. हां. तू मेकॅनिकल इंजिनियर. तू आधी 2 वर्ष नोकरी केलीस, हां. मग असं काय झालं की ज्यामुळे तुला ही कल्पना सुचली? तर पहिलं काय होतं, ही म्हणजे माझ्या बाबांना वडिलांना याची शेतीची आणि खूप आवड आहे आणि त्यांचं सगळं बालपण, पूर्ण बालपण इथेच गावीच गेल्यामुळे त्यांना गावची आणि शेतीची खूप ओढ होती. तर मी जेव्हा कोरोनाचा टाईम आला तेव्हा आम्ही गावी यायचो आणि गावी होतो, बरेच दिवस गावी होतो. मग तेव्हा आम्ही आधी कसं गावी फिरण्यासाठी आम्ही मोठ्यांवरती डिपेंड असायचो की त्यांनी कुठे बाहेर फिरायला नेलं तर फिरायला जायचं वगैरे.
पण तेव्हा आम्ही काय करायचो, म्हणजे माझ्याकडे लायसन्स होता, हे वगैरे होते, बाईक पण होती ते. मग आम्ही बाईक घेऊन पूर्ण सिंधुदुर्ग फिरायचो. नंतर मग परत मुंबईला जाणं झालं जॉबसाठी होतो. मग तेव्हाच आमचे असे एक एक प्लॅन बनत होते की इथे असं करू शकतो, इथे टुरिझमचं पण करू म्हणजे शकतो तू आपण. म्हणतोस की जॉब चालू असतानाच तुझ्या चालू डोक्यात ही असताना कल्पना आलेली हां, जेव्हा तू तेव्हा गावी आलेलास. तेव्हा बाबांचं तर रिटायर होऊन इथे यायचा तर प्लॅनच होता. हम्म. मग त्याआधी अजून काय काय करता येईल, टुरिझमची एक जेव्हा आयडिया आली तेव्हा मग त्याप्रमाणे टुरिझमच्या हिशोबाने आम्ही त्याच्यात चेंजेस केले, म्हणजे टॉयलेट बाथरूम एक्स्ट्रा केले, जे मग जास्त आता लोक मला असतील तसं. ह्याच्यातच तुला विचारायचं हां. की कुठला असा क्षण होता जेव्हा तुला वाटलं की नाही बस आता टुरिझम ह्याच्यातच करिअर करायचं आहे? हां, तर मग तेव्हा आम्ही जेव्हा फिरायचो गावी तेव्हा मी ॲक्च्युअल हे बघितलं, गाव कसं आहे तो बघितला आमचा स्वतःचा, जेवढं आम्ही फिरलो नव्हतो स्वतःचं गाव. अच्छा. परत सिंधुदुर्ग बघितला पूर्ण, आणि जमीन वगैरे बरीच आमची. तर ती पण आम्ही अशी कागदोपत्री माहिती होती की आपली अशी आहे, जमीन खूप आहे आपली. पण आम्ही ती ॲक्च्युअल जेव्हा बघितली, तिथे वेगवेगळे हे आहेत, लोकेशन्स आहेत, ते बघितले जमिनी, म्हणजे तिथे काय काय प्लॅन्स करू शकतो. आणि तसं मग आम्ही ठरवलं प्लांटेशन्स करू शकतो, हे करू शकतो, टुरिझम त्याच्या अराउंड, म्हणजे मेन शेती असली पाहिजे गोल, हम्म. त्याच्या अराउंड हे दोन्ही गोष्टी, म्हणजे आमच्या टुरिझम्स आणि प्रोडक्ट्स हे दोन्ही त्याच्या अराउंड रिव्हॉल्व होतात. त्याच्यात स्कोप दिसला की असं करू शकतो, एवढं हे आहे. म्हणजे बेसिकली तो सगळं तयार आहे, आराखडा तयार आहे, फक्त तिथे जाऊन काम करायचं आहे. आणि म्हणजे स्टार्टिंगला ऑफकोर्स खूप मेहनत असणार आहे. हम्म. तेव्हा मग ठरलं आमचं, आणि ह्याच्यात म्हणजे पोटेन्शियल खूप दिसलं, तेव्हा मग आम्ही हे केलं, ठरवलं. ओके. तर मला याच्यावरच एक फॉलोअप क्वेश्चन विचारायचं हां. आहे की जेव्हा तुझ्या मनात ही आयडिया आली आणि जेव्हा तू ॲक्च्युली स्टार्ट केलंस, हां. तुम्ही दोघांनी जेव्हा ॲक्च्युली हा उपक्रम सुरू केला, तेव्हा तुझा जॉब चालू होता का नव्हता? ॲक्च्युअल जेव्हा आयडिया होती तेव्हा चालू होता. आणि मध्ये त्याच्या आधी जॉब चालू असताना आम्ही काय काय प्रिपरेशन्स करून ठेवलेले, जे जॉब प्रॉपर सोडल्यानंतर जेव्हा इथे आलो तेव्हा आम्हाला लगेच करायला मिळाले. म्हणजे जॉब सोडला आम्ही 22मध्ये, एप्रिलमध्ये. मेमध्ये आम्ही इथे आलो, पूर्ण सगळं सामान बोजा बांधून सगळं इथे आलो. आणि मग मेमध्येच प्लांटेशन, म्हणजे मे ते जूनमध्ये ह्या टायमात कालावधी जेव्हा पाऊस चालू होता तेव्हा प्लांटेशनचा टाइम असतो. आणि मग अराउंड तुम्ही तुमची फर्स्ट जी गायडेड टूर होती ॲग्रो टुरिझम, हे कधी केलं? मग साधारण त्या 22च्याच डिसेंबर. नोव्हेंबर-डिसेंबरच्या दरम्यान आम्ही हे केलेली. अच्छा. आणि त्याच्या आधी आम्ही ट्रायल म्हणून माझ्या मित्रांना वगैरे पण घेऊन आलेलो. माझ्या कॉलेजचे मित्र आलेले, हिच्या शाळेतल्या मैत्रिणी आलेल्या. म्हणजे जॉब सोडायच्या आधी मार्चमध्येच मी तेव्हा ह्याचा आम्ही महाराष्ट्र टुरिझमचा आम्ही टूर गाईडचा कोर्स केलेला तेव्हा प्रॉपर, म्हणजे सर्टिफाईड टूर गाईड तेव्हा Job बनलेलो चालू असताना एंडला. म्हणजे तू म्हणतोयस की तू निर्णयावर पूर्ण ठाम होतास, कारण बघ जॉब तू पूर्ण सोडलास हो. आणि मग पूर्णपणे लक्ष ह्यात घालायचं ठरवलंस. हो. याचा अर्थ तू निर्णय घेताना पूर्ण विचार करून हो. ठामपणे निर्णय घेतला असेल. मग याच्यामध्ये मला हे विचारायचं, आता जेव्हा युजली आपल्या एजचं युथ असे निर्णय घेतं आणि जेव्हा ते जॉब करत असतं तेव्हा हे असं नवीन काहीतरी करण्यासाठी एक रिस्क फॅक्टर असतं, ज्याच्यासाठी आपल्या आईवडिलांचा, नातेवाईकांचा आणि मित्रांच्या सपोर्टची गरज असते. त्या बाबतीत तुझं काय म्हणणं आहे? तुला किती सपोर्ट मिळाला का? जर थोडे मतभेद असतील तर मग त्यांना तू कसं टॅकल केलंस? अच्छा, तर पहिली गोष्ट, मतभेद आम्हाला म्हणजे काही जाणवलेच नाही, कारण कोणी तेवढं असं हे केलं नाही, कारण वडिलांचा एकदम ठाम सपोर्ट असल्यामुळे त्याला कोणी हे नाही केलं. कारण म्हणजे वडिलांचीच ती आयडिया होती, ती संकल्पना आम्ही ते रिटायर होऊन इथे यायच्या आधी आम्ही त्याला हेडस्टार्ट देतोय किंवा चालू केली असं मानता येईल. मस्त, म्हणजे तुला फॅमिली सपोर्ट पूर्णच होता. हां, आणि वडिलांचा सपोर्ट असल्यामुळे बाकी कोणी जरी बोललं की असं म्हणजे इकडची काय, म्हणजे किंवा लोकांची काय, आजूबाजूच्या लोकांची वगैरे काय मेंटॅलिटी काय असते, म्हणजे शिक्षण झाल्यानंतर मुंबईलाच जावं आणि नोकरी करावी. नोकरी हा त्यांचा हे असतो, लोकांचा फोकस, आयडिया. तर तेव्हा बऱ्याच लोकांनी हे केलेलं की हे कशाला करायला लावताय, म्हणजे इथे काय परत गावी. फ्रेंड सर्कल नाही, गावातले किंवा वडिलांच्या जनरेशनचे, त्यांच्या जनरेशन मधले तसे लोक हे पण करत होते. पण आम्ही म्हणजे वडिलांचा सपोर्ट होता आणि त्याच्यामुळे आम्ही हे केलं. आणि आपल्या जनरेशनचं हे जे रिस्क घेणं जे आहे, म्हणजे पूर्ण
हे चेंज करणं वगैरे ते फक्त आपल्या जनरेशनचेच लोक करू शकतात. आधीच्या जनरेशनला ते खूप कठीण गोष्ट होती, कारण त्यांचं कसं म्हणजे आपल्या आजोबांच्या वगैरे जनरेशनचं काय होतं, त्यांचं मेन गोल काय होता जीवनाचा, सर्वायवल होता. त्यांना उद्याची चिंता होती, उद्या काय असणार ताटावरती किंवा त्याची चिंता होती. ती त्यांच्या जनरेशननी ती सगळी पूर्ण केली. जी गरजा ज्या होत्या त्या जेवणाच्या गरजा किंवा सर्वायवलच्या गरजा होत्या त्या त्यांनी पूर्ण केल्या. त्याच्यानंतर आपल्या वडिलांच्या जनरेशनने आणि लक्झरी किंवा बेसिक ॲम्युनिटीज चांगल्या हे दिले, त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या. त्याच्यामुळे अशी माझ्या जनरेशनची म्हणजे आपल्या जनरेशनची अशी ती हे नसते की भीती नसते की सर्वायवल उद्याचं काय होणार आहे, त्याची काळजी आपल्या आधीच्या पिढ्यांनी घेतलेली असते. त्याच्यामुळे रिस्क घेणं तेवढं कठीण नाही वाटलं. मस्त. मग तू म्हणतोस साधारण जुलै 2022 मध्ये तुमच्या उपक्रमाला सुरुवात झाली, म्हणजे मोनेटायझेशन आपण त्याला म्हणू शकतो. मग पहिल्या वर्षामध्ये किती मिळकत होती, कसं होतं? आणि असं असतं युजली, आता आपण कुठलं नवीन व्हेंचर करतोय तर पहिल्या वर्षी अर्थात जेवढा हवा तेवढा इन्कम नाही मिळत. सुरुवातीला आपल्याला आपली आयडियाज बिल्ड करायला वेळ लागतो. मग बऱ्याच माझ्या मित्रांची मी बोललोय, काही नातेवाईकांची बोललोय ज्यांनी असं केलंय, आणि त्यातले काही लोकांना मग थोडं डिप्रेशन येतं, की थोडं झिजक येते की अरे खरंच हे आपण केलं पाहिजे की आपलं एक कंपल्सरी किंवा एक कंटिन्युअस सोर्स ऑफ इन्कम सुरू असावं. मग असा प्रश्न तुझ्या मनात आला का? आणि जर आला असेल तर मग तू त्याला टॅकल कसं केलंस? तर पहिल्या वर्षी आणि तेव्हा टुरिझममधनं तर खूप कमी इन्कम होतं, कारण ग्रुप्स वगैरे तेव्हा खूप कमी आलेले. ते जे काही होतं ना ते लगेच आता समजा आले की मग ते लगेच तिथल्या तिथे ते पुढच्या कामासाठी ते पैसे हे होऊन जायचे. त्यात म्हणजे काही invest सेव्हिंग्स करायचं तुम्हाला. सेव्हिंग्स काहीच नव्हती, झिरो. मग हेच गोइंग बॅक टू 2022, जसं तुम्ही म्हणालात की जो काही रेव्हेन्यू यायचा तुम्ही तो 100% इन्व्हेस्ट करायचा, आणि रेव्हेन्यूची अमाऊंट पण अर्थात कमी असेल. खूप कमी. मग तेव्हा काही झिजक किंवा तेव्हा काही इंटरनल बॅटल की कधी कधी लोक अशा ह्याच्यामध्ये दुःखी किंवा डिप्रेस होतात? डिप्रेशन वाला पॉइंट तर आहे की लाईक झालं तर होतं, म्हणजे माझं पर्सनली तर खूप झालेलं आहे की अरे काय असं सीन होतं. म्हणजे अजून पण आत्ता थोडं आहे, पण ठीक आहे. मग तेव्हा व्हॉट केप्ट यू गोईंग? बाबा म्हणजे अच्छा. म्हणजे तुला मी एक सीन सांगते, हे माझं पर्सनल आहे की की आता समज तू माझं बघितलंस ना, तर मी प्लेन BA केलंय आणि तो मेकॅनिकल इंजिनियर झालाय, त्याने जॉब करून झालाय, त्याला जॉब एक्सपिरियन्स आहे, सगळं आहे. आणि मी पण त्याच्याबरोबर आले की वाटलं अरे आपण करू शकतो, हे सगळं मस्त वाटतंय आणि आलो. पण एक टाइमला मध्ये असा पण पिरियड होता ना की, आणि टुरिझम हे टोटली माउथ पब्लिसिटीवर आहे. तू किती म्हण की मी इथे ॲड टाकेन, तिथे हे करेन, पण जोपर्यंत तुझा ट्रस्ट बिल्ड नाही होत तोपर्यंत कोणी नाही होत. सो ते ट्रस्ट बिल्ड व्हायला खूप वेळ लागला रे. आत्ता कुठे वाटतंय की हां थोड्या लोकांचा ट्रस्ट बिल्ड झालाय. तर मग तेव्हा कोणी यायचं नाही ना, आणि आम्ही दोघंच, तू किती दिवसभर काम करशील, रात्री तू रिकामीच ना तुझं डोकं, आणि दोघंच, तू तिसरा कोण नाही तुला, किंवा घरी वगैरे तर आहेत लोक, पण तरी तुझी ती आपण जे बोलण्यात असतं ते त्यांच्यावर तू तशा गप्पा नाही मारू शकत ना. मग ते व्हायचं. मग मला असं व्हायचं की अरे यार किती म्हण ह्याच्याकडे बॅकअप प्लॅन आहे, असं मला वाटायचं की हा त्याच्याकडे डिग्री आहे इंजिनिअरिंगची त्याला, आणि तो माझ्यापेक्षा खूप हुशार आहे. अरे तर मग असं व्हायचं की तो काही करू शकतो यार, प्रज्ञा तुझं काय होणार, असं मला कंटिन्युअस वाटत राहायचं की अरे चुकीचं नाही करत आहेत, परत जायचं का, परत कंटिन्यू करायचा का, अभ्यास कम्प्लीट करायचं का सगळं, आणि तिथेच सेट, असं मला खूप वेळा वाटलंय. पण जेव्हा जेव्हा वाटलंय ना तेव्हा मग मी एकदम एक्स्ट्रीम पॉईंट केला की मग बाबांना फोन जातो की असं होतंय आता काय, आणि मग ते तुला स्टेबल करायचं. हां ते लाईक अरे चिल काय नाही, आम्ही आहोत ना, होणार सगळं, असं टेक्स. सो बाबा काही असं वाटलं एक्स्ट्रीम की एक कॉल. आणि आय थिंक दादाचा पण याच्यात रोल असेल, मग तुला त्याची पण याच्यात नक्कीच, कारण तुम्ही दोघंच असाल, मग तू अर्थात तुझं मन याला बोलून दाखवत असेल. अरे तो त्याचं तेच असतं की म्हणजे माझं थोडं असं आहे की अरे यार होत नाहीये असं, काय म्हणजे चंचल खूप आहे मी, तो खूप शांत आहे, त्यामुळे तो मग मला असं अरे हे म्हणजे त्याचं असं म्हणणं असतं की तुला काय पाहिजे, 2-3 वर्षात एकदम अशी सक्सेस हवी आहे का, थांब ना, चिल, थोडं होणार, टाइम लागणार, असं त्याने मला खूप वेळा सांगितलंय. सो मग मी खूप चंचल आहे, तो एकदम शांत आहे. मग आता तुम्ही
मला सांगा की आत्ता ॲट प्रेझेंट कोकणाई ॲग्रो टुरिझम आणि प्रोडक्ट्समध्ये ॲग्रो टुरिझममध्ये कुठल्या काय काय सर्व्हिसेस तुम्ही देता आणि प्रोडक्ट्समध्ये काय काय तुम्ही लॉन्च केले. मग सर्व्हिसेसबद्दल ओमकार तू सांगू शकतोस आणि प्रोडक्ट्ससाठी आय थिंक प्रज्ञा वुड बी अ गुड कॅन्डिडेट. चालेल. तर सर्व्हिसेसमध्ये म्हणजे टुरिझममध्ये आम्ही काय, आता हा जो पूर्ण एक प्रॉपर्टी आहे, तर हा इथे 1.5 एकरचा प्रॉपर्टी आहे. त्याच्यामध्ये शेत आहे खाली, त्यानंतर राहण्यासाठी हा बंगला आहे आणि आजूबाजूला आम्ही आता गार्डन्स केलं आहे प्रॉपर. मेन थीम आम्ही ठेवली ॲग्रो टुरिझम, कारण आमचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे आमच्या घराचा. ओके. तर त्या शेती मध्ये जे लोक येतात त्यांना आम्ही मग शेती दाखवतो, आमची बागायती दाखवतो, काय काय हे आहे. त्यानंतर बर्डिंग आणि बटरफ्लाईजचं वगैरे असल्यामुळे नॉलेज असल्यामुळे आम्ही त्याचं पण बर्ड्स वगैरे त्यांना पक्षी निरीक्षण दाखवतो. तुमची पक्षी निरीक्षणाची एक वेगळी ट्रेलच असते. हां, ट्रेलच असते त्याच्यामध्ये, म्हणजे नेचर ट्रेल असते. त्याच्यामध्ये आम्ही पक्षी, फुलपाखरं, झाडं, त्यानंतर रेप्टाईल जे दिसेल आजूबाजूला जे असतं निसर्गातलं त्या गोष्टींची माहिती देतो आणि त्याची उत्सुकता निर्माण करतो ह्यांच्यामध्ये, की पुढे कुठेही फिरायला गेले तरी ती नजर तशी त्यांची तयार होते. शिवाय आमचं जे घर आहे, आमचं 66 वर्ष जुनं मातीचं घर आहे. तर त्या मातीच्या घरामध्ये मोठं, म्हणजे आमच्या 45-50 लोकांच्या कुटुंबाचं घर आहे ते एक. तर तिथे त्या घराच्या पण निगडीत आम्ही टुरिझम करतो. म्हणजे हेरिटेज होम म्हणून एक आमची वॉक असतो, त्याच्यामध्ये आम्ही जुन्या मातीचे घरं कशी असतात इकडे कोकण भागात, पारंपरिक घरं कशी असतात, तर म्हणजे त्या घरामध्ये फक्त माती, लाकूड आणि दगड ह्या 3 गोष्टींचाच वापर झालेला आहे. तर ती मातीची भिंत कशी घालतात, त्यानंतर कार्पेंट्री जॉईंट्स कसे असतात ते दाखवतो आम्ही, लाकूड कुठचं वापरतात आणि त्याच्यानंतर बांधण्याची पद्धत काय असायची आधी जुन्या काळामध्ये, त्यांनी कसं बांधलं, ती लाकडं कशी जमा केली, काय काय, ती सगळी आमची पूर्ण स्टोरी असते त्याच्यामध्ये. आणि सध्या ते रेलेव्हंट पण आहे, कारण आय थिंक बरेच लोकांना माहित पण नसतं की पारंपरिक घरं दिसतात कशी, जुनी असतात. इंटरॅक्शन इंटरेस्टिंग होत असेल. आणि शेतीचं आमचं पारंपरिक शेती अजूनही आम्ही ह्याने नांगराने आणि ह्याने अजून पण शेती करतो. गुरं आहेत आमची. आणि तुम्ही ऑर्गॅनिक शेती करता? हां, ऑर्गॅनिक शेती करतो बऱ्यापैकी. तर ते आम्ही दाखवतो. हे सगळ्याचा मेळ करून एक तर पारंपरिक घर जे तुम्ही दर्शकांना, प्रेक्षकांना आणि पर्यटकांना दाखवता. मग दुसरी जी नेचर ट्रेल तुम्ही करता, ज्याच्यामध्ये पक्षी, प्राणी दिसतील, तर ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात आणि याचे काय पर्टिक्युलर्स आहेत ते तुम्ही सांगता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हा तुमचा स्टे, जो एकदम तिन्ही बाजूने वेढलेल्या जंगलाच्या मधोमध असल्यामुळे स्टेमध्ये राहण्याची पण एक वेगळीच मजा. आता मी अर्थात इथेच राहिलोय म्हणून मी सांगू शकतो. आणि मी अजून तुझ्याकडून बोलता बोलता ऐकलं की तू मॅनग्रुव्हची ट्रेल करतो, मग त्याबद्दल पण जरा सांग. आम्ही MTDCचे गाईड असल्यामुळे आम्ही पूर्ण सिंधुदुर्गात सुद्धा आम्ही फिरवतो सगळीकडे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे जसे लोक येतात, ज्या प्रकारचे लोक येतात त्या प्रकारचं आम्ही त्यांना जागा सजेस्ट करतो आणि तिथे घेऊन जातो. मग हेच मॅनग्रुव्हच्या ट्रेलमध्ये काय? आणि मॅनग्रुव्हमध्ये पण कसं, जे मॅनग्रुव्ह सफारीला आम्ही नेतो ते एक ह्याच्यातल्या आपल्या कोकण किनारपट्टीवरची वन ऑफ द बिगेस्ट मॅनग्रुव्ह हे आहे ती. मग तिथे आम्ही त्या मॅनग्रुव्हमध्ये बोटिंग करवतो. त्याच्यानंतर तिकडे जे बोटिंग करवतात काका आहेत, वाडेकर काका म्हणून, तर ते पण आम्हाला ते तिकडे गायडिंग करतात मॅनग्रुव्हमध्ये. ऑन द स्पॉट जर काही दिसलं तर सांगत असते. हां, ते म्हणजे मॅनग्रुव्हची माहिती देतात. ते मॅनग्रुव्ह कसे असतात, तिथे किती प्रकारचे मॅनग्रुव्ह आहेत, त्या आणि ती देवराई आहे मॅनग्रुव्हची, त्याच्याबद्दल माहिती देतात. असं सगळं माहिती देतात. आणि बर्ड्स वगैरे जे काय असतील त्याचे बर्ड्स वगैरे तर आम्ही पण हे करतो, मॅनग्रुव्ह कायाकिंग करतो. त्याच्यानंतर बीच वगैरे, इकडे जे बीच आहेत जिथे लोक सहसा जात नाहीत कारण ते खूप रिमोट असल्यामुळे, तसे बीचेस आम्ही एक्सप्लोर हे करतो. जी ॲग्रो टुरिझम ही थीम काय आहे की एक बेसिक जो शेतकरी आहे कोकणातला तो कसा राहतो, त्याचं जीवन दाखवायचं असतं आम्हाला, ते आम्ही दाखवतो आमच्या ह्याच्यातनं. तर त्याच्यासोबतच इकडची खाद्य संस्कृती दाखवतो, म्हणजे इकडचे पारंपरिक जे पदार्थ आहेत ते कसे बनतात. आणि आमचं पण जे जेवण वगैरे सगळं असतं ते आमच्या शेतातनंच येतं, सगळ्या फळभाज्या आणि सगळं आम्ही शेतीतनंच आमचं हे करतो. ते पारंपरिक जेवण आणि हे सगळं आम्ही या पर्यटन ह्याच्यामध्ये करतो, टुरिझममध्ये. मस्त. आणि प्रज्ञा, प्रोडक्ट्सबद्दल तू काय सांगशील? आत्तापर्यंत तुम्ही कुठले कुठले प्रोडक्ट्स लॉन्च केलेत आणि जर काही आत्ता तुमच्या डोक्यात असतील लॉन्च करायचे
तर त्यांच्याबद्दलही सांग. ओके. सो प्रोडक्ट्समध्ये आम्ही टुरिझम वगैरे करायच्या आधी प्रोडक्ट्स चालू केले. आम्ही पहिलं ऑइल चालू केलं. मग त्यात पण काय होतं, इथे गावात पण खूप लोक करतात रे ऑइल्स, किंवा इथल्या ज्या गोष्टी आहेत चवळी किंवा काय जे कुळथाची ऑइल पिठी, म्हणजे तू लाकडी घाण्यावर, घाण्याचं, हां खोबरेल खोबरेल तेल तेल. तर ते सगळं, किंवा इथली जी कुळथाची पिठी आहे, घावण्याचं पीठ आहे, खूप लोक करतात. पण त्याची पॅकेजिंग तू बघशील ना, तर ती तेवढी अट्रॅक्टिव्ह नसते. आणि आम्हाला मुंबईत राहिलेल्या असल्यामुळे ती एक फायदा झाला की आम्हाला ऍडव्हर्टाईज कसं हां करायचं. ती माहितीये की मुंबईच्या लोकांना जे विकायचं आहे, तर तुला ते कसं विकायला हवं. म्हणून आम्ही जेव्हा लाकडी घाण्यावरचं तेल काढलं, तर आम्ही म्हटलं तेल पण आपण लाकडी घाण्यावरच काढायचं. आणि त्यात पण मग आम्ही त्याची लॅब टेस्ट करून घेतली इटा लॅबमध्ये. आणि मग त्याचा लॅब टेस्टचा रिपोर्ट काढला. आणि मग तो रिपोर्ट पण आम्ही त्याच्या स्टिकरवरती हे केला. मग हळूहळू आम्ही एक एक चालू केलं. मग आपली कोळथाची पिठी झाली, किंवा Okay. आमच्याच शेतात आम्ही सेलमची हळद करतो, ते पण अच्छा. ऑर्गॅनिक. त्याच्यामध्ये काही दुसरे हे घालत नाही आम्ही, खत वगैरे. सो शेणखतावरची शेती. सो मग ती हळद आम्ही चालू केली. मग ती हळद विकायला सुरू केलं. मग उन्हाळा आला नेक्स्ट. मग उन्हाळ्यात असंच एकदा पन्हं बनवलं. म्हणलं अरे यार, हे पन्हं आपण देऊ शकतो. मग त्यात पण आम्ही म्हटलं की पन्हं पण आपण असं द्यायचं की त्याच्यात तू प्रिझर्वेटिव्ह घालून वर्षभर पण विकू शकतोस. पण आम्ही म्हटलं नको, आपल्याला जेवढाच तेवढा प्रॉफिट झालं तरी चालेल, पण चांगलं द्यायचं. सो मग त्यातही आम्ही काही प्रिझर्वेटिव्ह नाही घातले. पन्हं आणि फणसाचे वेफर हे सीझनल प्रोडक्ट झाले. आणि बाकी तेल, हळद हे सगळं वर्षभर आमचं चालूच असतं. कुळथाची पिठी म्हण, किंवा इथे आम्ही शेतात वेगवेगळ्या प्रकारची चवळी करतो. मग ते पण सगळं ऑर्गॅनिक. चवळी किंवा छोट्या आकाराची चवळी असते, एक मोठी चवळी असते. मग चवळी झालं, किंवा बाकी जे म्हणजे शेतामध्ये तुम्ही धान्य चवळी येतं. पॅकेट्स मध्ये विकता. हां, पॅकेज प्रॉपर पॅकेजिंग म्हणजे करून इथे टुरिस्ट येतात ते इकडनंच घेऊन जातात. जातात तसं. मग ते एक एक आम्ही सुरू केलं. आता पण पण असं पॅकेजिंग मध्ये जर मी म्हटलं की तुमचं कोकणाईचा लोगोचं पॅकेजिंग मध्ये तुम्ही म्हणालात, तर एक एक खोबरेल तेल घाण्यावरचं. हा. नाही, सगळ्याचं पॅकेजिंग आहे. पॅकेजिंग सगळ्याचं पॅकेजिंग काजू आहे. पण विकतो आम्ही. काजू विकतो. मग काजूत पण अच्छा, म्हणजे चवळी आणि हे सगळं धान्य पण तुम्ही त्या पॅकेजिंग हो मध्ये. हो 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 प्रॉपर पॅकेजिंग मध्ये विकतो सगळं. ओके. इथे पण आणि ते आहे. तू काजू बद्दल बोलत होतीस. सो काजू पण मग आम्ही जो इकडचा वेंगुर्ला काजू आहे प्रॉपर, तो विकतो. मग त्यातही साईजेस असतात, छोट्या साईज पासून मोठ्या. मग सगळ्यात मोठी 180 म्हणून साईज असते, अच्छा. ती साईज पण आम्ही विकतो. एक एक सुचतं तसं आम्ही एक एक ऍड करतो त्याच्यामध्ये. मस्त मस्त. इथे क्रिएटिव्हिटीला एंड नाही. Yes. आणि ओमकार, मला ह्याच्यावर एक फॉलोअप क्वेश्चन तुला विचारायचं आहे की आजपासून 3 वर्ष झाली असं समज, आपण 2028 मध्ये आहोत. हा. तर जुलै 2028 मध्ये जर तू कोकणाईकडे बघितलंस, तर आता ज्या तुम्ही सर्व्हिसेस आणि प्रोडक्ट सांगितले त्यांच्यामध्ये काय वाढ झाली असेल, किंवा हाऊ डू यू व्ह्यू कोकणाई आफ्टर 3 years? तर पहिलं तर मला म्हणजे इकडचे जे स्टे आहे ते प्रॉपर मला अजून कॉटेजेस वगैरे अजून करायचे आहेत प्रॉपर. म्हणजे सेपरेट एक आता इथे कसं रूम सिस्टीम आहे, तर एक सेपरेट कॉटेजेस, ग्लास कॉटेजेस किंवा असे सेपरेट बांबू कॉटेजेस वगैरे असे कॉटेजेस बनवायचे आहेत इथे. ओके. तर टुरिझममध्ये तसा एक चेंज झालेला दिसेल मला. अच्छा, म्हणजे म्हणजे ह्याच होमस्टेच्या बाजूला अराउंड तू अजून अराउंड आणि अजून पण separate आमच्या rooms काय? जंगलामध्ये किंवा ह्याच्यामध्ये वगैरे अशा जागा आहेत, काही काही जागा आहेत जे ट्री हाऊस बनवू शकतो वगैरे, किंवा असे बॅम्बू कॉटेजेस बनवू शकतो. आमच्या असे 1-2 बरेच हे आहेत, आमचे प्लॉट्स आहेत म्हणजे तू म्हणतोस की ह्या वेगवेगळ्या ठिकाणी, एरियाच्या म्हणजे आजूबाजूला आमच्याच तू ह्या जमिनीमध्ये. स्टेच्या व्यतिरिक्त अजून असे सेपरेट इंडिव्हिज्युअल हा. कॉटेजेस बनव. हो, तसे करू शकतो. अजून बर्ड हाईड असेल तेव्हा माझ्याकडे स्पेशल फोटोग्राफीसाठी पक्ष्यांच्या. बर्ड हाईट बद्दल? बर्ड हाईट म्हणजे म्हणजे बऱ्याच प्रकारचे बर्ड हाईट असतात. तर आधी बर्ड हाईट म्हणजे काय? बर्ड हाईट म्हणजे एक स्पेसिफिक एक जागा आहे जिथे पक्षी नियमितपणे येत असतात, आणि मग त्यांचे फोटो लपून फोटोग्राफर जे असतात ते त्यांचे फोटो काढतात. म्हणजे पक्ष्यांना आपण दिसत नाही, बरोबर. मग ते लपून त्यांचे फोटो काढण्यासाठी ती एक स्पेसिफिक जागा असते. काइंड ऑफ हाईट म्हणजे छोटीशी रूम बनवता ना, जिकडे तुम्ही रूम नाही, असं झोपडे टाईप, हा टेंट सारखं टेंट रूम, ज्याच्यामधून तुम्ही कॅमोफ्लाज केलेला कपडा असतो, कॅमोफ्लाज वाला. त्याच्यामध्ये त्यांना आपण दिसत नाही, ते मागून फोटो काढतात. तसे हाईट्स असणार. कॅम्प साईट बनवायचे मला गावामध्ये आमच्या, म्हणजे जिथे जागा आहेत डोंगराच्या इथे किंवा जंगलामध्ये वगैरे, अशा आमच्या काय काय जागा आहेत तिथे कॅम्प साईट म्हणून एक डेव्हलप करू शकतो. प्रोडक्ट्समध्ये टुरिझमचं एकदा ऑटो पायलट झालं की त्याच्यावरती मला फोकस करता येईल, आणि पुढे एक्सपोर्टपर्यंत मला जायचं. कारण मी एक्सपोर्टचं वगैरे ट्रेनिंग घेतलं, माझं लायसन्सिंग वगैरे चालू आहे, काम ऑन द वे आहे.
तर मला एक्सपोर्टसाठी ही जे प्रोडक्ट्स जे आम्ही बनवतो प्रोडक्ट्स त्यांना बाहेर खूप डिमांड आहे अशा ऑर्गॅनिक प्रोडक्ट्सना किंवा यांना. तर त्याच्यासाठी एक्सपोर्टसाठी वगैरे माझा हे असेल तर तेव्हा एक्सपोर्ट चालू झालेला असेल. मस्त. प्रज्ञा, मला तुला असा प्रश्न विचारायचा आहे की आता ॲग्रो टुरिझम म्हटलं की जे शहरी पब्लिक आहे त्यांचा जास्त रस असणार, कारण त्यांना नेचर कमी बघायला मिळतं आणि विथ दॅट पब्लिक कम्स प्लास्टिक. मग आता आपलं पर्यावरण त्या प्लास्टिकमुळे दूषित होऊ नये म्हणून तुम्ही काय स्टेप्स घेता? एक तर आम्ही आता जेव्हा इथे येतात, तो म्हणाला तसं इथे जे पब्लिक येतं ते नेचर लवरच येतं. त्यातही आम्ही ते लोक आल्यानंतर त्यांना एक म्हणजे आपण इन जनरल सूचना ज्या देतो की बाबा इथे आल्यानंतर हे असं असं आहे वगैरे. त्याच्यात आम्ही एक सांगतो की प्लॅस्टिक कुठे, म्हणजे प्लॅस्टिक इव्हन कचराही कुठेही टाकायचा नाही आहे. तुम्हाला जर समजत नसेल कुठे टाकायचं आहे आम्हाला विचारा, आम्ही घेतो. सो हे आम्ही आमच्या साईडने ही पूर्ण काळजी घेतो. ग्रेट ग्रेट. आता आपण आहोत सिंधुदुर्गमध्ये. कोकणाई ॲग्रो टुरिझम चालतं पण सिंधुदुर्गमध्ये. मग सिंधुदुर्गचा असा काही छोट्याशा ऐतिहासिक गोष्टी जर तू सांगू शकणार? तर आमच्या जिल्ह्याला जे सिंधुदुर्ग नाव आहे हे सिंधुदुर्गावरनंच पडलंय ना. बरोबर. तर सिंधुदुर्ग बांधण्याचं महत्त्वाचं कारण काय होतं, तर इकडची जी बंदर आहेत त्यांना धोका होता दक्षिणेकडून, म्हणजे गोवा वेंगुर्ला या भागातनं पोर्तुगीजांचा धोका होता. परत समुद्रात यांचा इंग्रजांचा आरमार खूप बलवान असल्यामुळे समुद्रातला त्यांचा धोका होता. आणि उत्तरेकडे सिद्धी असल्यामुळे रायगडच्या आसपास सिद्धी असल्यामुळे तिकडनं सिद्धीचा धोका होता. ह्या सगळ्या तीन शत्रूंना शह देण्यासाठी म्हणून सिंधुदुर्ग हा किल्ला त्यांनी, सुरतेची जी लूट होती ती वापरली आणि सिंधुदुर्ग किल्ला हा बांधला. म्हणजे शिवाजी राजाच्या फोरसाईटला सलाम केला पाहिजे, कारण त्यांनी 3 वर्षात हा किल्ला बांधला 1664 पासून 7 मध्ये. आणि अजूनही तो इतका धडधाकट आहे. अजूनही खूप खूप बघण्यासारख्या भिंती अजूनही तशा इतिहासाची साक्ष देतात अजूनही. आता तुम्ही दोघेही मुंबईचं लक्झरियस लाईफ सोडून तुमच्या गावी येऊन तुमच्या करिअरला एक नवीन वळण देत आहे. तर हे करताना तुमच्या लाईफ हॅबिट्समध्ये किती चेंजेस करावे लागले? तुम्हाला स्वतःच्या काही सवयींना बदलावं लागलं आणि त्या बदलताना जो त्रास होतो, तो डिसिप्लिन आणताना त्रास होतो, त्याबद्दल, त्या जर्नीबद्दल काय सांगा? आपल्याकडे मुंबईत वॉशिंग मशीन पासनं सगळं असं आहे. तू तिकडे काय झालं तुझं काम, इथे तुला वॉशिंग मशीन पण नाही. ते सगळं आधी पहिले 1-2 वर्ष तशी गेली. वॉशिंग मशीन नाही, सकाळी तुला लवकर उठायचंय, परत तुला कामाला जायचंय आणि सकाळी लवकर उठणं कठीण जातं. तेवढं नव्हतं पण झालं. म्हणजे कसं होतं, मुंबईत असलं की आपल्याला आई बाबा असतात बघायला किंवा इथे पण काका काकू आहेत, पण तरी आपल्याला ते धाकाचं हे होत नाही ना. त्यामुळे आपण पहिलं स्वावलंबी आणि मग म्हणून मग आपण तसं हे करत गेलो. मग सकाळी लवकर उठायचं ते झालं. मग परत फास्ट फूड सगळं बंद झालं, जे आम्ही ते एवढं खायचं पण नाही, पण तरी ते बंद झालं. कारण तुला पटकन मिळायला काही चान्सच नाहीये ना. तुला आता क्रेविंग आली मुंबईत, तू खाशील आणि झालं. इथे तुला ते पण चान्स नाहीये. तुला 1-1.5 किलोमीटर किंवा इव्हन फास्ट फूड खायचं तर 5-6 किलोमीटर जावं लागतं अजूनही. तर ते बंद झालं. मग ती एक हेल्दी लाईफ कडे आम्ही वळायला लागलो. मग हळूहळू त्या सवयी पण बंद झाल्या. मग सकाळी लवकर उठायची झाली. स्टार्टिंगला आमचे खूप वांदे होते की लवकर उठण्यावर तर खूप वांदे होते. तर ते आणि तुमच्या सायकल मध्ये असं असतं की तुम्हाला निसर्गाच्या सायकल प्रमाणे स्वतःला वागावं लागतं. याच विशिष्ट वेळेला पक्षी दिसणार, प्राणी दिसणार. मग जर ते सकाळी पहाटे लवकर असेल, तुम्ही जसं म्हणालात 7ची ट्रेन असते, तर इकडून 6ला तुम्हाला निघावं लागेल. त्याप्रमाणे उठणं पण आलं. डिसिप्लिन मध्ये कुछ पाणी गेले कुछ खुना पडते असं आपण म्हणतो. बट इट्स गुड. म्हणजे चांगलेच सवयी लागल्या सगळ्या, ज्या काय लागायच्या त्या. लागताना त्रास होतो पण लागल्यानंतर त्याचे फायदे आहेत. आणि अर्थात मग त्या सवयींमुळे आपण स्वतःच काहीतरी करू शकतो, जसं तुम्ही करताय. हा सगळ्यात मोठा फायदा. अच्छा, आणि ओंकार मला हे सांग, कोकणाई नाव हे खूप युनिक आहे, तर हे कसं सुचलं तुम्हाला? तर आधी आम्ही फक्त इंस्टाग्राम पेज बनवलेलं स्टार्टिंगला, हिने प्रज्ञानेच बनवलेलं. तेव्हा आमचं हे ॲग्रो टुरिझमचं वगैरे काही प्लॅन नव्हता.
सो असं की आपल्या गावी काय काय आहे तर ते दाखवूया. तर कधी कधी आपण जातो तर ते टाकूया आणि इंस्टाग्राम बनवूया वगैरे. तर म्हणून मग आम्ही त्याचं नाव दिलं की कोकण फ्रॉम आवर लेन्स. असं एवढं मोठं ते नाव झालं. आणि मग नंतर जेव्हा आमचं खरं तुम्ही या नावाचं चॅनल उघडलं. हा म्हणजे ते खरं खरं ठरलं. कारण बाबा पण त्यांच्या मित्रांना सांगायला लागला की माझे मुलं असं करतायत तर तुम्ही ते चॅनल बघा वगैरे. तर ते बोलायला लागलं अरे मी एवढं मोठं नाव कसं सांगू त्यांना, कोकण फ्रॉम आवर लेन्स बघा म्हणून. मग ते त्यांना पण हे झालं. मग त्यांचं जन्म मी म्हटलं तुम्हीच काहीतरी सजेस्ट करा ना यार की काय नाव देऊ शकतो काय नाव देऊ. मग बाबांनी हे सांगितलं की कोकणाई ठेवा म्हणून. मग आम्हाला पण माहिती नाही कोकणाई काय. म्हटलं कोकणाई कशावरनं का, कारण कोकण कोकण सगळे करतात. मग कोकणाई कुठून आलं. मग ते म्हणाले की कोकण भूमी आपण म्हणतो ती परशुरामांची भूमी. सो परशुरामांच्या आईचं जे मॅटर्नल नेम आहे म्हणजे माहेरचं जे नाव आहे ते कोकणाई आहे. आणि अशी पण एक कथा आहे की तिकडनं कोकणाला म्हणजे कोकणाईवरून कोकणाला कोकण हे नाव आलं, अशी पण एक कथा आहे. मग बाबा म्हणाले आईचं नाव कोकणाई होतं. हा त्यांच्या रेणुका मातेचं म्हणजे माहेरचं नाव कोकणाई. आणि ही जी भूमी आहे ती आणि म्हणजे कोकण जी भूमी आहे ही समुद्र परशुरामांनी सगळी जमीन दान केल्यानंतर जी भूमी नंतर समुद्र मागे हटवून कोकण भूमी तयार केली. तर मग त्यांच्या आईचं नाव देऊन आम्ही एक प्रकारे त्यांचा आशीर्वाद मिळवतोय असं. त्यामुळे म्हणून आम्ही तसं कोकणाई नाव ठेवलं. आणि ते पण मग आम्हाला नंतर जेव्हा ते बाबांना नाव सुचलं लगेच आणि आम्ही ते नाव ठेवलं. त्याचा अजून एक अर्थ होतो म्हणजे कोकणाची आई असा अर्थ होतो किंवा कोकणाची नवलाई असं एक अजून एक काढू शकतो त्याचा एक अर्थ. मग आता ह्या बिझनेस मध्ये असताना बऱ्याच गमती जमती होतात, बरेच असे काही अनुभव येतात ज्यांचा आपण विचार पण केलेला नसतो आणि ऑन द स्पॉट आपल्याला मग ऍक्ट करावं लागतं. मग अशा काही अनुभवांबद्दल तुम्ही काय सांगाल. आणि आता इकडे ओंकार तू ते मला सांग तुझा तर जेव्हा सांगायचं होतं. हा तर पहिला मी स्टार्टिंगला जेव्हा आलो तेव्हा एवढ्या पक्ष्यांविषयी काही माहितीच नव्हतं. कारण मुंबईत राहिलं असल्यामुळे फक्त कावळा, चिमणी, साळुंकी वगैरे असे पक्षी माहिती होते फक्त. पण मग इथे आल्यानंतर पहिला आता मी इथे बंगल्यात होतो, मी एकटाच होतो. प्रज्ञा काही कारणास्तव मुंबईला होती. तर इथे बंगल्यात मी एकटाच होतो आणि तो बघितलं असेल आजूबाजूला घरं खूप नाही, कमी घरं ऑलमोस्ट नाही. हा तर तिथे या पूर्ण एरियामध्ये जवळपास 100 मीटरच्या रेडियस मध्ये मी एकटाच होतो माणूस. आणि झोपलो होतो रात्री. आणि इकडची रात्र म्हणजे एकदम खूप शांतता असते आणि दिसत पण काहीच नाही. कारण काही स्ट्रीट लाईट वगैरे नसतात, काही नसतं. त्यामुळे एकदम मी तर असं इकडे अनुभवलं पण आहे की आपल्या आजूबाजूला काही दिवा नसल्यामुळे पूर्ण रात्र झाली आणि जर ढगाळ असेल तर आपला हात पण आपल्याला दिसत नाही. एवढा काळोख असतो. तर मी तसं झोपलो. अशा काळोखामध्ये तू झोपले. हा इथे झोपलेलो बंगल्यात एकटाच. आणि मला रात्रीचा ठीक 12च्या आसपास मला आवाज ऐकायला आला एकदम मोठ्याने आवाज. मी जस्ट मला डोळा लागलेला झोपलेलो, आवाज ऐकला असा तो आवाज म्हणजे मोठ्याने कंटिन्युअस आवाज, एक सेकंदाच्या फरकाने असा आवाज यायला लागला कंटिन्यू माझा. आणि कौलारू असल्यामुळे तो वर्ण आवाज खूप तो घुमत होता. तर मी पटकन मला मग जाग आली. मी आणि घाबरलो म्हणजे आवाज तो ऐकून एवढा डेंजर रात्रीच्या ह्याच्यात आवाज. मी तो घाबरलो. मी एक थोडी जशी झोप माझी उडायला लागली. मला पहिलं वाटलं काहीतरी हे असेल, वानर असेल किंवा वानर म्हणजे जे लंगूर बोलतात तो मोठा हे असतो मात्र ते असेल मला वाटलं. आणि त्याचा आवाज पण साधारण हू किंवा मोठा आवाज असतो. मला ते वाटलं ते असेल. ते आलं असतं तर म्हणजे खूप भयानक हे असतं, ते भयानक असतं. ते आलं ते मला ते वाटलं ते घुसलंय का बंगल्यात किंवा काय असं वेगळं. नंतर हळूहळू मग ते आम्ही नेमकं त्याच वेळी बर्डिंगचे आम्ही थोडाफार चालू केलेलं होतं. त्यामुळे थोडी आयडिया होती की असू शकतं. मग मला वाटलं की घुबड असेल, एखादं घुबड असू शकतं, रात्रीची वेळ घुबड असू शकतं. तर मी नेटवरती जाऊन म्हणजे ते मर्लिन म्हणून एक ॲप आहे ज्याच्यावरती पक्षी निरीक्षणासाठी शिकण्यासाठी ते ॲप वापरतात. त्याच्यावरती जाऊन मी एक प्रत्येक घुबडाचे 2-3 असे वेगवेगळे आवाज असतात. तर त्या आणि इथे कोकणात आमच्याकडे 7-8 प्रकारची घुबडं आहेत. त्या एवढ्या 7-8 घुबडांची प्रत्येकाचे 2-2, 3-3 आवाज ऐकले, कॉल्स ऐकले. आणि मग ते करत मग शेवटी ह्याच्यावरती ब्राऊन फिश हॉल वरती मी जाऊन पडलो. त्याचं ओपन केलं तेव्हा तो आवाज मॅच झाला, हाच आहे. मग तो ब्राऊन फिश हॉल, ज्याला मासेमार घुबड बोलतात मराठीमध्ये किंवा आमच्या लोकल मालवणीमध्ये त्याला घुमिण बोलतात.
हा. म्हणजे आवाज तुझा रात्रीच्या शांततेमध्ये तो पण मग घुमता आवाज त्याचा समजला आवाज नाही. तर तू ऐकलास, हा. पण मग ते कन्फर्म करायला तू बाहेर पडलास का? हा, मग तो एकदा म्हणजे भीती कमी झाली की म्हणजे समजा हा घुबडच आहे, चल मग मी बाहेर पडलो. टॉर्च माझ्याकडे तेवढी स्ट्रॉंग टॉर्च नव्हती, मग त्याच्या प्रकाशात जेवढं दिसतं तेवढं मी आवाजाच्या दिशेने मारली टॉर्च. तो नारळाच्या आमच्या बरोबर समोरचं नारळाचं झाड आहे त्याच्यावरती झावळीवरती बसलेला तो. आणि मग मी बाहेर आल्यानंतर माझी चावल लागल्यानंतर ती त्याच्या वजनाने वाकलेली फांदी तो उडाल्यानंतर अशी फांदी हलली जोरात. हा. तेव्हा मला समजलं की तोच होता, आऊलच होता. म्हणजे आऊल तिथे बसलेला, आऊल त्या आवाजावरून मी कन्फर्म केलेलं की तो ब्राऊन फिश आऊल होता. तो एक माझा फर्स्ट एन्काउंटर होता आणि तेव्हापासून तो माझा फेवरेट आऊल आहे, ब्राऊन फिश आऊल. मला बर्ड्स मध्ये हॉर्नबिल आणि आऊल मध्ये हा माझा फेवरेट आहे, ब्राऊन फिश मस्त. आऊल. खतरनाक. प्रज्ञा, तुझ्या एक्सपिरियन्स मध्ये असा कुठला तरी अनुभव जो तू विसरू नाही शकत? माझा अनुभव ला आता 2 वर्ष होतील. लास्ट टू लास्ट ऑगस्टमध्ये, आणि ऑगस्टमध्ये माझा बर्थडे होतो. सो आम्ही बटरफ्लाय ट्रेलला आता सुरुवात होते, सप्टेंबरपासून सुरुवात होते बटरफ्लाय ट्रेल वगैरे करायला. सो मग आम्ही विचार करायला लागलो. मी इथे होते, मुंबईत नव्हते. तर म्हणलं कुठे जायचं काहीतरी बाहेर जाऊया फिरायला. मग आम्ही म्हणलं की बटरफ्लाय ट्रेलला जाऊया. म्हणून आम्ही सकाळी निघालो, मी, दादा आणि एक मित्र आहे, तो बटरफ्लाय मध्ये एक्सपर्ट आहे. सो आम्ही तिघच होतो, टुरिस्ट वगैरे कोण नव्हते. त्यामुळे आम्ही आमचं मस्त फिरत होतो. आम्ही फिरतोय आणि एक असं ब्रिज टाईप आहे, तर त्याच्या खाली आम्हाला खूप बटरफ्लायचं ऍक्टिव्हिटी लांबणं दिसत होती. म्हणलं अरे आहे काहीतरी, आणि जवळ जाऊन बघितलं तर ब्लू मॉर्मॉन म्हणून एक बटरफ्लाय आहे. तो आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्य फुलपाखरू आहे. अच्छा. सो ते जवळजवळ एवढं तरी असतं आरामात. आणि 10 ते 15 सेंटीमीटरचं असतं प्रॉपर. आणि तशी एका ठिकाणावर अशी 25 ते 30 बसलेली होती एका जागेवरती. आणि आम्ही गेलो, मग आम्ही लांबनं आधी त्याचे फोटो वगैरे सगळे काढले की जवळ गेलो उडायला वगैरे, तर म्हणून फोटो वगैरे काढले. आणि नंतर जसं आम्ही जवळ गेलो ना, ते लिटरली तू एक विलन पिक्चर बघितला असेल, त्याच्या श्रद्धा कपूरच्या बाजूने कशी अशी फुलपाखरं जातात, लिटरली तशी फुलपाखरं माझ्या आजूबाजूने जात होती अशी. आणि ते सगळे ब्लू मॉर्मॉन. आणि त्याचा तू कलर पण बघशील ना, वरचे विंग्स आहेत ते फुल ब्लॅक आणि खालचे पूर्ण ब्लू. सो ते असे तुझ्या बाजूने एवढी मोठी मोठी फुलपाखरं अशी जातात 25-30. तो अनुभव म्हणजे एका टायमाला एकाच प्रकारची एवढी फुलपाखरं बघणं, हे म्हणजे लिटरली बर्थडे गिफ्ट झालं माझ्यासाठी ते. आणि तो बर्थडे असा बेस्ट बर्थडे झाला माझा. आणि आय थिंक हे ब्लू मॉर्मॉन बटरफ्लाय पण रेअर असतं ना, तितक्या क्वांटिटी मध्ये बघणं, आणि खूप रेअर आहे. सो तो माझ्यासाठी एकदम भारी अविस्मरणीय अनुभव असतात. सो आता जे लास्ट इयरची जी हे होती दिवाळी नेचर कॅम्प होती, त्याच्यामध्ये आम्ही लहान मुलांचे नेचर कॅम्प असे ठेवलेले आणि त्यांची फॅमिलीज वगैरे. सो त्यात एक फॅमिली आलेली मस्त, कट्टी त्यांचं आडनाव होतं. सो ते लोक आलेले इकडे राहायला, आणि त्यांना पण असं काही बर्ड बीट काही बघितले नव्हते. आणि ते इतके लकी होते ना, त्यांना एक साथ एका ठिकाणी 16 हॉर्नबिल, रोज त्यांना हॉर्नबिल दिसत आहेत. हा, एक साथ आम्ही 16 हॉर्नबिल बघितले त्यांच्याबरोबर. तेवढं ते बघितलं त्यांनी, हॉर्नबिल्स बघितले. परत इकडचा एक रेअर नॉक्टर्नल पक्षी आहे फ्रॉगमाउथ म्हणून, तो त्यांना सहज दिसला. सो सगळ्या त्यांची ट्रिप एकदम मस्त झाली. हा, एकदम खूप मस्त ट्रिप झाली. आणि दुसऱ्या पण त्यांच्यावर फॅमिलीज होत्या ना, त्या पण एकदम मस्त होत्या, सगळे असे फ्रेंडली होते सगळे. सो त्यामुळे घर असं वाटतच नव्हतं ते टुरिस्ट आहेत वगैरे, असं वाटतच नव्हतं. सगळे असे आपल्या घरातलेच वाटत होते. ज्या दिवशी निघायचं होतं ना, त्या दिवशी त्या असं स्वतःहून म्हणायला लागले की अरे मला इतकी मजा आली नाही इथे, इतकी मजा आली. आम्ही एवढं इमॅजिनच केलं नव्हतं की एवढी मजा येईल. आणि त्या असं म्हणाला की मला ना असं वाटलं की मी माझ्या गावच्या घरी आले, की हे माझ्या गावचं घर आहे आणि मी तिथे राहायला आले, असं ते म्हणाले. आणि मग त्याच्यानंतर आम्ही दोघं मुंबईला जाणार होतो काही कारणास्तव. त्यांना समजलं की आम्ही मुंबईला येणार आहोत. तर त्यांनी आम्हाला फोन करून तिकडे बोलवून घेतलं की तुम्ही इथे आलायत तर इथे यायचं आता आमच्याकडे. त्यांनी मस्त पावभाजी वगैरे बनवलेली, मग ती खाल्ली. त्याचे मिस्टर होते ते सितार वाजवतात आणि त्या स्वतः आर्टिस्ट आहेत, स्वतः ड्रॉइंग वगैरे करतात. सो त्यांनी आम्हाला बसवून मस्त सितार ऐकवली त्यांची. मग परत त्यांनी त्यांचं सगळे हे आणले, छोटे छोटे ड्रॉइंग्स वगैरे. त्यातलं हे इथे जे ठेवलंय ते त्यांच्याकडचंच आहे. सो त्यांनी ते आणलं आणि आम्हाला हे गिफ्ट म्हणून दिलं की तू ह्याच्यातलं चूज कर, तुला जे आवडतंय ते तुम्ही तिथे नेऊन ठेवू शकता असं. अच्छा. सो ते त्यांनी आम्हाला गिफ्ट म्हणून दिलं. ती जेव्हा आपलं म्हणतात ना लोक, तेव्हा खूप मजा येते. येस, ट्रू.
हे मी फास्ट फॉरवर्ड करणार आहे, फटाफट फास्ट फॉरवर्ड करून द्या. काय नाही, एन्जॉय करत सांग पूर्ण. आपल्याकडे आहे. हा, सो असाच एक इन्सिडेन्स आहे आमचा. म्हणजे याचं त्याला नाव द्यायचं झालं तर आपण कसं म्हणतो की अचानक प्लॅन बनतात ते सगळ्यात बेस्ट असतात. ह्याचा आम्हाला अनुभव आला तेव्हा. सो इथे कासव महोत्सव असतो आणि आम्ही त्यावेळेलाच गाडी घेऊन नाही गेलो, 4 व्हीलर, 2 व्हीलर घेऊन गेलो. आणि असंच की जाऊन रिटर्न यायचंय बघायचं. आणि त्यामुळे आम्ही गेलो आणि तिथे पोहोचल्यानंतर आम्हाला आमचा एक मित्र भेटला जो महाराष्ट्र टुरिझम मध्ये आमच्याबरोबर होता गाईड म्हणून. तो तिथे भेटला. मग त्याला हाय हॅलो केलं. मग सगळे बघितले कासव वगैरे. आणि तो तिथला होता वेंगुर्ला साईडचा. सो आम्ही तोपर्यंत एवढं पण सिंधुदुर्ग फिरलो नव्हतो. सो आम्ही त्याला म्हटलं की अरे आता तुझ्या एरियात आहोत आपण, वेंगुर्ल्यात, तर तू आम्हाला दाखव. त्याचं नाव पण सांग. हा, त्याचं नाव मॅडी महादेव. महादेव मॅडी. त्याला मॅडी म्हणतो आम्ही सगळे. सो मग मॅडी आम्हाला तिथे भेटला आणि मग त्याला सगळे कासव महोत्सव झाला, आम्ही बघितलं. आणि माझ्याकडे तो गोप्रो होता. सो गोप्रोने मस्त शूट केलेलं सगळं. आणि आम्ही सगळं झाल्यानंतर बोलतोय, गप्पा मारतोय की आता एक दादासारखा मोठा, याच्यापेक्षा पण मोठा मुलगा आला आणि त्याने माझ्या हातात गोप्रो बघितला. सो तो माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला की मी ना पुण्यावरनं आलोय आणि माझं नाव स्वराज आहे, मी पुण्यावरनं आलो आणि मी खास हे टर्टल फेस्टिवल बघायला म्हणून आलो, पण मला अरे पण मिस झालं काहीतरी कारणामुळे. तर तू काहीतरी शूट केलंयस का, मला देशील का, मला तेवढं तरी बघता येईल. म्हणजे ठीक आहे घे ना. मी ते मोबाईलमध्ये घेतलं गोप्रो मधनं, त्याला शेअर केलं. आणि मग ते झाल्यानंतर आपण एक इन जनरल ओळख करतो, तशी एकमेकांची ओळख केली. तर मग तो म्हणाला माझं नाव स्वराज आहे आणि मग म्हटलं तू काय करतोस वगैरे. तर तो म्हणाला की मी केसरीमध्ये टूर गाईड आहे. म्हटलं अरे, मग त्याचं झालं की अरे हा पण टूर गाईड आहे, आम्ही तिघं पण टूर गाईड्स आहोत. सो आम्ही त्याला म्हटलं की आम्ही पण महाराष्ट्र टुरिझमचे टूर गाईड्स आहोत वगैरे. मग तशी ओळख झाली. त्या गाडीला म्हटलेलं ना की तू आम्हाला फिरव वेंगुर्ला. सो आम्ही तर त्याच्यावर फिरायला जाणार होतो. आम्ही त्याला ऑफर केलं की आम्ही असं जातोय तर तू आम्हाला जॉईन होतोस का, नंतर आम्ही पण जाणारच होतो प्रसादकडे, एक साथ जाऊ. तो बोलला ठीक आहे चालेल, मी पण जॉईन होतो. मग तो त्याची स्कूटी, आमची स्कूटी आणि त्याच्या स्कूटीवर मॅडी. मग असं आम्ही एकूण तुम्ही आता 4 जण. 4 जण, तुम्ही दोघं, मॅडी आणि स्वराज, असं झालं. मग आम्ही एका पॉइंटला गेलो आणि इतका सुंदर तिकडनं बीच दिसत होता ना. अजूनही त्याचं प्रॉमिस. येस येस येस. आणि अजूनही तू विचारशील तर सिंधुदुर्गातला माझा फेवरेट बीच आहे, फेवरेट. सो मी तिथे बघितलं आणि मला म्हटलं मॅडीला असं बोलता बोलता सारखं म्हटलं अरे इथे टेंट लावायला कसली मजा येईल यार मॅडी. मॅडी म्हणाला का तुला लावायचं आहे. म्हटलं हो यार कधीतरी लावूया इथे टेंट. कधीतरी कशाला, आज लावूया रात्री. आज रात्री कसं लावणार, आम्ही तर स्कूटी घेऊन आला, काय टेंट पेंट नाही आणले, आम्ही घरी जाणार होतो. तुम्ही राहायच्या माइंड सेट आला पण नव्हतो. कपडे वगैरे तर विसराच. हा, ते पण ते तर हाऊस दे. नंतर त्याला तो म्हणाला की माझ्याकडे टेंट आहे घरी, मी घेऊन येतो, राहूया रात्री. म्हणले यार खरंच करू शकतो. माझं झालं की हा, मग स्वराला विचारलं की आम्ही असं जाणार. हा, मी पण जॉईन होईल. तिघेच, सगळे चौघेच असले. त्याला आम्ही म्हणलं, तो म्हणाला की ठीक आहे मग मी आता घरी जातो, तुम्ही लोक जा प्रसादकडे, मी घरी जातो आणि सगळे टेंट वगैरे अरेंज करून संध्याकाळी मला इथे भेटा, मग रात्री आपण टेंट लावू. म्हणजे हे बोलणं होईपर्यंत अराउंड दुपार झाली. दुपार ते संध्याकाळी तुम्ही फिरा, संध्याकाळी आपण परत एकत्र येऊन टेंट करू. तर मग आम्ही त्याला घरी सोडलं त्याच्या. जसं आम्ही स्कूटी काढतोय तर तिकडनं एक बाईकवरनं मुलगा आला आणि तो म्हणाला की अरे कासव महोत्सव संपला. म्हणलं हो संपला. मग सगळे ते गेले का तिकडे प्रसादकडे निघालेत का जायला. म्हणलं हो सगळे तिकडे निघालेत. तर अरे यार मग माझं मिस झालं वगैरे. म्हणलं दुसरा पर्सन एका दिवसात दुसरा ऍड झाला. आम्ही तिथेच जातोय, चल आमच्या बरोबर, आम्हाला फॉलो कर. त्यात आम्ही त्याला नाव विचारलं नाही, काय नाही, फॉलो करतोय, आम्हाला लेट झाला. आणि मग मी दादाला म्हणते स्कूटीवर की अरे आपण त्याला नाव वाव पण नाही विचारलं रे, की कुठून आलाय, कोण रे बाबा. मग ह्याने स्कूटी स्लो केली आणि तो मागणं येतो. तर असं साईडला आला आणि आम्ही त्याला विचारतोय अरे तुझं नाव काय वगैरे. मग तो म्हणाला माझं नाव तुषार आहे, मी कोल्हापूरवरून आलो. हा, आणि हा तो पुण्याचा, हा कोल्हापूरचा, आम्ही सिंधुदुर्ग, सगळे कुठचे टेंट वगैरे लावला. आणि मग नंतर म्हणलं की चला आता थोडी शेकोटी वगैरे करूया. मग लाकडं बिकडे तिथेच अशी जमा करतोय, शेकोटी वगैरे केली आणि आम्ही मस्तपैकी शेकोटीला बसलोय आणि गप्पा मारतोय. मग अचानक वरती बघितलं तर पौर्णिमेचा चंद्र होता त्या दिवशी. म्हणजे एवढं सगळं जुळून आलेलं. म्हणजे बेसिकली पौर्णिमा धरून तुम्ही आला नव्हता काय? काहीच नाही. काय आपण थोडी पौर्णिमा आहे काय काय, कोइन्सिडेंटली ती पौर्णिमाच निघाली. हा, आणि ती पौर्णिमा होती. सो आपण युजली सनसेट बघतो ना, सूर्य अस्त होताना बघतो. आम्ही पौर्णिमेचा चंद्र अस्त होताना बघितला त्या दिवशी 5 वाजता. लाईट पोल्युशन तिथे नसल्यामुळे तारे वगैरे पण असे
पूर्ण निरभ्र आकाश आणि तारे आणि मोठा एवढा चंद्र असा अस्त होताना दिसला. आणि अस्त झाल्यानंतर काही तासातच पाठून सूर्य पण आला. म्हणजे सनराईज सनराईज पण बघितला, मून सेट बघितला. आपल्याला मित्र भेटतात ना, ते असे अचानक मित्र बनले. आणि हे मी पण अनुभवलंय की आपण प्लॅन करतो काही गोष्टी, त्यांचे हमखास काहीतरी गोळ होतात, पण जेव्हा अनप्लॅन गोष्टी असतात आपल्या विचारांपलीकडे सक्सेसफुल होतात. अरे खूप. आत्ता जसे तुम्ही मला तुमचे वेगवेगळे रोमांचक अनुभव सांगितलेत, त्याचपैकी एक अनुभव जो मला कालच आला की मंडळी, तुम्हाला माहीत असेल, तुम्ही जेव्हा कुठल्याही टूर बरोबर जाता सकाळी वेकअप कॉल हा असतोच, पण इकडचा वेकअप कॉल जरा हटके आहे आणि जरा जास्तच नैसर्गिक आहे. इकडे माणसं वेकअप कॉल न देता जंगल बॅबलर्स वेकअप कॉल देतात. ते कसं ते हे बघा. तुम्ही दोघांनी हे नवीन पाऊल उचललं आणि कोकणाईचा एक ब्रँड चालू केला. गेली 3 वर्ष आता तुम्ही मुंबईचं लाईफ सोडून पूर्णपणे गावाचं एक लाईफस्टाईल जगताय. मग तुम्ही मुंबईला किती मिस करता? आता पूर्ण बालपण सगळं मुंबईत गेल्यामुळे मुंबईला ऑफकोर्स मिस करतो. माझ्या बऱ्याच काही काही ज्या आवडीच्या गोष्टी आहेत ज्या फक्त मुंबईमध्येच शक्य होतात. जसं मला फुटबॉल खेळायची खूप आवड आहे. म्हणजे शाळेपासून मी शाळेच्या टीममध्ये, कॉलेजच्या टीममध्ये असा फुटबॉल खूप खेळलो आणि सगळे माझे मित्र फुटबॉल खेळणारे सगळे मित्र मुंबईलाच आहेत. त्यामुळे फुटबॉल एक मिस करतो. त्याच्यानंतर त्याच्यासोबतच बाकी तिकडचं खाणं, स्ट्रीट फूड आणि मेन आई बाबा पण तिथे मुंबईलाच असतात. म्हणजे मुंबईला कधी जाणं झालं तर 1-2 वेळा तरी फुटबॉल खेळणं माझ्या मित्रांसोबत होतच, कारण ते म्हणजे थेरपी सारखं आहे, ते करतो. मुंबईला जाणं थेरपी झाली. थेरपी म्हणजे काही काही ज्या माझ्या आवडीच्या म्हणजे ज्या हॉबीज आहेत, माझे छंद आहेत, त्या गोष्टी करायला मला मुंबईला. आणि मुंबईच्या ज्या वाईट गोष्टी आहेत, जो गोंगाट, तिकडचा गर्दी, शहरी हे, ते एक त्याच्यापासून दूर गेल्याचा ते एक शांतता वाटते याच्यामध्ये. आणि इकडे निसर्गाच्या आजूबाजूला असल्यामुळे ते एक वेगळं वाटतं, म्हणजे छान वाटत आहे. आणि किती पोल्युशन नाही, ते एअर क्वालिटी आमची पण 30च्या खालीच असते, सिंगल डिजिट असते, 30च्या खाली असते अशी एअर क्वालिटी आहे. त्याच्यानंतर आवाज, नॉईज पोल्युशन खूप कमी, लाईट पोल्युशन नाही, मॅक्सिमम हेल्दी लाईफ. आता याचाच एक फॉलोअप क्वेश्चन जर मी तुला विचारलं प्रज्ञा, की ह्या 3 वर्षामध्ये ते काय तू कोकणी अनुभवलंस, असे कितीतरी लोक आहेत जे असं करू इच्छितात की स्वतः जॉब करतायत, पण त्यांना मनातून वाटतं की नाही, आपण हे नवीन स्वतःचं काहीतरी करू शकतो, स्वतःच्या पायांवर स्वतःचाच एम्प्लॉयर स्वतः होऊ शकतो. तर ही लाईफस्टाईल आता तुम्ही जगताय, तर मग ही जगताना तू याचे काय प्रोज आणि कॉन्स सांगशील तुझ्या अनुभवाचे? आता मी तुला प्रॅक्टिकली सांगते. जर कोणाला आता सिरियसली करायचंय समजा, तर त्याने आधी निदान, म्हणजे हे आता तू कॉन्स बद्दल सांगतेस का? कठीण जरा जातात गोष्टी त्या. हा ओके, कॉन्स पहिला सांगतेस की आता समज जर तुला यायचंय, तुला वाटतंय की तू पण करू शकतो, मी पण करू शकतो वगैरे असं, तर पहिलं तर निदान 1-2-3 महिने तरी येऊन राहा, बघा की तुम्हाला जमतंय का इथे राहणं. कारण इथे येतात माणसं 5-6 दिवस राहतात आणि मग तेच त्यांचं सुरू होतं, या आपण पण राहू शकतो ना, आपण पण करू शकतो, आणि त्यांचं लिटरली जागेच्या रेटवर पोहोचतात ते, इथे रेट काय आहे, मग आम्ही पण आमचं लाईफ इकडे करू शकतो वगैरे. पण नाही, आधी तुम्ही निदान 3 महिने इथे काढा आणि मग तुम्हाला काय करायचं हे आधी लिहून काढा की बाई मला काय करायचंय, कुठच्या ह्याच्यात घुसायचं, टुरिझम मध्ये घुसायचं किंवा मला काय प्रोडक्ट मध्ये घुसायचं किंवा मला काय बागायत शेती करायची आहे वगैरे, तर ते पहिलं बघा. मग त्याच्यासाठी माझं जॉग्राफिकली बरोबर आहे का मी, किंवा मग जर प्रोडक्ट्स होते तर ट्रान्सपोर्ट मला जमणार आहे का, नीट रिसर्च करा. फुल रिसर्च करा, पूर्ण जितका तुम्हाला करता येईल तितका रिसर्च करा. आणि तुझं पहिलं बोललीस, आय थिंक तुझा पहिला मग कॉन असा निघून येईल की तसं तू म्हणालीस की एकदा तो अनुभव घ्या आणि मग त्या अनुभवाला चिकटला पाहिजे तुम्ही. असं नाही की थोडा वेळ झाला आणि अरे
नाही आता काहीतरी दुसरं दुसरं केलं पाहिजे नाही, किंवा नाही, नाही. असं नाही. एक मग जर तुमच्या मनात ती आयडिया आली तर मग त्या आयडियाला कंटिन्युअस पूर्ण सक्सेस पर्यंत नेईपर्यंतची जबाबदारी मग तुमची होते. Yes. ती तो माइंडसेट हवा आणि त्याच्यामध्ये कटकटी तर येणारच. खूप. अजून कुठला कॉन सांगशील या लाईफस्टाईलचा? मे बी मित्रमंडळींना मिस करणं. हा ते एक आहे. आणि जितकं आपण म्हणतो ना की स्लो लाईफ की मस्त शांत वगैरे ते आहे. पण आता गावचं तू आम्हाला विचारशील, आपण मुंबईत वाढलो, आपल्याला फास्ट इंटरनेट, फास्ट सगळ्याची सवय आहे की पटकन एखाद्याशी कॉन्टॅक्ट, मेन म्हणजे आपल्याला काय आहे, आपला कॉन्टॅक्ट पटकन व्हावं. इथे लोक आरामात एकमेकांच्या घरी जाऊन वगैरे बोलतात. अजूनही आमच्या घरात टीव्ही नाहीये, राजा मोठ्या घरी अजूनही टीव्ही नाहीये. किंवा कुठल्या आता 1-2 काका काकींकडे फक्त टच स्क्रीन वाला स्मार्टफोन आहे. आताही अजून ते बटन वाला मोबाईलवर आहे. तो जो डोपामिन इफेक्ट येतो हा. आपल्याला मोबाईल आणि टीव्ही बघून, Yes. तो पण पूर्ण कट ऑफ होतो. तो पण कट ऑफ होतो. त्यानंतर नेटवर्क नाही येते. नेटवर्क नाही, नो जिओ, नो एअरटेल, नथिंग. BSNL आहे. तर तुला त्याच्याप्रमाणे वागायचंय. आम्ही ना पहिली एक रील्सची म्हणजे सिरीज, दुसरा कॉन तू सांगतेस आय थिंक तो आहे की ऍडजस्ट खूप करावं लागतं. ऍडजस्ट करायला आपल्याला लागतं. करायचंय हा त्याप्रमाणे अरे ऍडजस्ट हा करावं. पावसाळ्यात लाईट जाणं मेन. जेव्हा लाईट जाते आणि तुझे गरम होतं आणि परत तुला कोणाशी BSNL नेटवर्क जातं, लाईट गेली नेटवर्क जातं, तू फुल ब्लॉक, तू कोणाशी काही कॉन्टॅक्ट नाही करू शकत. जे जो वैताग आहे तो शेअर पण नाही करू हा शकत. काहीच नाही करू शकत. म्हणजे पहिला स्टार्टिंगचा टाइम आहे ना, तो तुम्हाला ऍडजस्ट करता आलं पाहिजे तेवढं. म्हणजे दुसरा कॉन आहे की तुम्हाला ऍडजस्टमेंट करावीच लागणार येस. तुमची आयडिया सक्सीड करण्यासाठी. हम्म. चल मग प्रोज बद्दल काय सांगशील? प्रो सगळ्यात मोठा प्रो हे मला काल थोडं क्लिक झालं, जेव्हा आपण ते एअर क्वालिटी वगैरे बोलत होतो ना, हा. तेव्हा मला क्लिक झालं की मुंबईत माणूस कशासाठी झगडतोय. आता सध्याचा जो युथ आहे त्यांचं काय चाललंय की हेल्दी लाईफ, आता थोडं हेल्थकडे वळलेत ना लोक, की हेल्दी लाईफ आणि हे ते. मग मी विचार केला की आपण सहज जगतोय यार हेल्दी लाईफ. आणि आम्ही दोघं बघायला गेलो तर काही त्यासाठी कष्ट करत नाही आहोत आम्ही हेल्दी लाईफ साठी. इथे एअर क्वालिटी चांगली आहे, नॉईज पोल्युशन नाहीये, कसलंच पोल्युशन नाहीये, काही नाहीये, आणि सहज नॉर्मल लाईफ. आणि जे घराचं जरी तू घरचं खाल्लंस, शेतातलं पिकलेलं, त्याच्यात काही खत बीत न टाकलेलं ऑर्गॅनिक खातोय. पाणी आमच्या पाणी, स्वतःच्या हा, विहिरीचं विहिरीचं पाणी पितोय. काही मिनरल वॉटरची आम्हाला गरज नाही पडत. आमच्या विहिरीमध्येच मिनरल वॉटर आहे. लॅटराईट स्टोनची विहीर असते म्हणजे चिऱ्याची. त्या विहिरीत त्या चिऱ्याच्या दगडातनं फिल्टर होऊन पाणी येतं. येताना आजूबाजूचे सगळे मिनरल्स त्याच्यात मिसळून विरघळून ते मिनरल वॉटर मिळतं. मेन सोर्स एवढा प्युअर आहे. पहिला प्रो असा झाला की लाईफस्टाईल तुमचं नॅचरली खूप हेल्दी आहे. येस. आणि तुमच्या केसमध्ये म्हणजे स्पेसिफिक टू कोकणी आपण म्हणू शकतो, कारण तुम्ही मुंबईमधून पूर्ण Yes. गावामध्ये येऊन एकदम निसर्गाच्या सान्निध्यात येस. नैसर्गिक गोष्टी खाऊन पिऊन राहताय. सो येस, हेल्दी लाईफस्टाईल इज वन. अजून कुठला प्रो तुझ्या डोक्यात येतो? वाईल्ड लाईफ ते एक आहे की तू नेचरच्या इतक्या जवळ गेलो ना आम्ही, पक्षी आवडायला लागले, मग प्राणी आवडायला लागले, मग समजा ना बटरफ्लाय मध्ये एवढी व्हरायटी आहे, बटरफ्लाय आवडायला लागले. मग त्याच्यानंतर कॅमेरा झाला. मी जर असते ना मुंबईत, आता माझा तर प्लॅन होता हॉटेल मॅनेजमेंट शिकायचं आणि त्याच्यात सगळं करिअर करायचं. ओके. सो माझा काही संबंध नव्हता कॅमेराशी ना कशाशी. मग मी जर ते लाईफ चूज केलं असतं ना, मला हे काहीच समजलं, वाईल्ड लाईफ तर काही समजली नसती, त्या नेचर बद्दल एवढं काहीच समजलं नसतं, एवढी हेल्दी लाईफ नाही जगता आली असती. प्लस मला हे कॅमेरा आणि हे सगळं, मग मला माहित समजलं नसतं की माझ्यामध्ये पण ते आहे बघण्याचा तो अँगल. मला आता हळूहळू समजायला लागली की अरे यार कॅमेरा हाताळायला पण मजा येते यार आपल्याला. तर तू इथे राहून ना हॉबीज तुझ्या वेगवेगळ्या डेव्हलप झाल्या आमच्या, जे आम्हाला माहिती पण नव्हतं. थोडक्यात यातून दोन प्रोज निघून येतील. एक म्हणजे की तुम्ही वाईल्ड लाईफ बरोबर करता, ही एक येस. मजा. आणि दुसरं म्हणजे तुम्ही स्वतःला एका नवीन अँगलनी ओळखता किंवा स्वतःच्या हॉबीज आयडेंटिफाय करता. मला खूप मजा आली हा पॉडकास्ट करून, आणि इथे येऊन इकडचा निसर्ग अनुभवून, आणि तुमची ही जी इंटरेस्टिंग बिझनेस आयडिया आहे ती कशी फलद्रूप होते हे बघून मला खूप मजा आली. आय होप तुम्ही दोघांनीही हा पॉडकास्ट तेवढाच एन्जॉय केला असेल. येस, खूप मजा आली आम्हाला पण. आमचा पण फर्स्ट पॉडकास्ट होता, त्यामुळे वेगळा एक काय अनुभव असेल त्याचा उत्सुकता होती त्याची. पण फार मजा आली बोलून तुझ्याशी. आणि म्हणजे आमचं पण काय, म्हणजे आमचा जो प्रवास होता तो 3 वर्षाचा, तो प्रवास सांगता आला आम्हाला. आणि त्याविषयी म्हणजे अजून प्रश्न पण तुझे तसे तो प्रवास खोलणारे म्हणजे खोलून विचारणारे प्रश्न होते, त्यामुळे तसं आम्हाला अजून
सांगता आलं याच्याविषयी, आमच्या प्रवासाविषयी सांगता आलं. परफेक्ट. हाच हेतू पण आहे आणि या पॉडकास्टचा. येस, म्हणजे आम्ही पण अशी ट्रिप घेतली 3 वर्षाची आधीची अशी टाईमलाईन. टाइमलाईन करून आलो. रिकॅप. येस. अशाच नवीन इंटरेस्टिंग आणि खूप कमी ऐकलेल्या गोष्टींसाठी माझ्या या सगळ्या नवीन व्हेंचर्स आणि इंटरेस्टिंग आयडियाज बघण्याच्या या जर्नीमध्ये माझ्याबरोबर सामील व्हा आणि या चॅनलतर्फे तुम्ही ते प्रत्येक पॉडकास्ट बघू आणि एन्जॉय करू शकता. ऑल राईट.